इराणकडून मोठा इशारा देण्यात येतोय. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इंटरनेट ब्लॅकआउटचा धोका आता निर्माण झालाय. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आता एक नवीन आणि गंभीर इशारा दिलाय. होर्मुझ सामुद्रधुनीखाली असलेल्या अंडरसी इंटरनेट केबल्सना मोठा धोका निर्माण होऊ शकतोय, असे संकेत आता इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स कडून देण्यात आलेत. होर्मुझ सामुद्रधुनी ही केवळ एक तेल वाहतुकीसाठी महत्वाची नाही, तर जागतिक इंटरनेटसाठी देखील अत्यंत महत्वाचा डिजिटल मार्ग आहे. अनेक फायबर ऑप्टिक केबल्स या भागातून जातात, ज्यामुळे आशिया, युरोप आणि मध्य पूर्व यांच्यामध्ये डेटा ट्रान्सफर होतो. जर या केबल्सचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं तर इंटरनेट सेवा मंदावू शकते आणि काही भागांमध्ये नेटवर्क देखील बंद पडू शकतं आणि त्याचाच परिणाम हा जागतिक पातळीवरील डिजिटल सेवांवर होऊ शकतो. पूर्ण जगभर इंटरनेट बंद पडण्याची शक्यता कमी आहे, पण मोठ्या प्रमाणावर व्यत्यय नक्कीच संभवू शकतो असं म्हटलं जात आहे. भारतातील सुमारे 60% इंटरनेट ट्रॅफिक या सामुद्री या केबल्सवर अवलंबून आहेत आणि त्यामुळेच केबल्सना नुकसान झालं तर इंटरनेट स्लो होऊ शकतं किंवा सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. अमेरिका इराण संघर्ष बघायला गेलं तर जहाजांवर कारवाई आणि होर्मुझ परिसरातील लष्करी हालचाली यामुळे परिस्थिती आता अधिकच तणावाची अशी निर्माण झाली आहे. दरम्यान त्यामुळे यामध्ये जर कोणतीही छेडछाड झाली, होर्मुझ सामुद्रधुनीतील अंडरसी केबल्स या जगाच्या इंटरनेटचा कणा मानला जातात आणि त्यामध्ये जर कोणती छेडछाड झाली तर जागतिक इंटरनेट सेवांवर मोठा परिणाम होऊ शकतो. सध्या हा धोका इशाऱ्याच्या पातळीवर असला तरी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे.